आज या दिनाच्या तुला सांगतो इंग्लिश मध्ये आता सगळे साधु 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 बिहारे प्रतिष्ठा प्रेमी याच्यानंतर येईल का आपल्याला शास्त्र याच्यानंतर येईल का आपल्याला शास्त्र याच्यानंतर येईल का आपल्याला शास्त्र सम्मा संबुद्धो यांना मी या स्टेजवर निमंत्रित करतो. त्यांच्या दोन शब्दात या ठिकाणी आपल्या सर्व नागरिकांना मनोगत किंवा दोन शब्द आपले जे मोलाचं मार्गदर्शन करावं असं मी त्यांना शिकवतो. तसे सोबतच आलेले आपले महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक संपन्न आणि आता स्थापन झाली. आणि हे विहार आपण कशा प्रकारे वापरायचं, कशा प्रकारे आपल्या बालसंस्कार लेकरावर, मुलीवर, मुलावर आणि आपल्या उपासक आणि उपासिकेवर कशा प्रकारे संस्कार झाले पाहिजेत. आपण इथे एक भिक्खू ठेवूत बौद्धविहार आणि त्यांच्या वतीनं सर्वांचं आणि आपण इथे त्यांचे आभार मानूत. सर्व कमिटी आणि सर्व गावातील सर्व धम्मदाते, दानदाते सर्वांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. थांबतो. मी केशव सदावर्ते, पंचशील बुद्धविहार चोरंबा, तालुका अर्धापूर अध्यक्ष. आज आपली 16 मे 2026 रोजी बौद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. या स्थापनेसाठी मूर्तीपासून ते स्थापनेपर्यंत सर्व बौद्धवाड्यातील उपासक, उपासिका तसेच सहकारी, माझे सहकारी सर्व मी या सर्वांचे पंचशील बौद्धविहार कमिटी यांच्यातर्फे मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि मी सर्व शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला. सर्वांना माझा जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव राहुल बळीराम बहादुरे. पंचशील बुद्धविहार चोरंबा, मौजे चोरंबा, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड या ठिकाणी आज बुद्धमूर्ती स्थापनेचा कार्यक्रम संपन्न झाला आणि यावेळी सर्व निमंत्रित भिक्खू संघ होता. मोठ्या प्रमाणात उपासक, उपासिका व नागरिकांची उपस्थिती होती आणि हर्षोल्लासात, खूप आनंदात हा कार्यक्रम खूप मस्त छान झाला. आणि यानंतर मूर्तीची जी हे आहे म्हणजे मूर्ती ध्यानस्थ अशा अवस्थेत आले आहे आणि याचा निश्चितच इथल्या नागरिकांना खूप फायदा होईल आणि विहारात येऊन त्यांनी ध्यानस्थ बसावं आणि बुद्ध धम्माचं तत्त्वज्ञान जे पंचशिलांचं पालन करावं आणि आपल्या समाजाला पुढे न्यावं आणि दिशा चांगल्या बाबासाहेबांनी जे आपल्याला मार्गक्रम केलं होतं, ज्या दिशेनं आपल्याला समाजाचा गाडा पुढे न्यायचा आहे, तर त्यामध्ये ही भर पडलेली आहे आणि या मार्गानं खूप चांगल्या पद्धतीने समाज पुढे जाईल अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांना खूप
खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. आणि या ठिकाणी व्यसनमुक्ती होतील अशी मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. या ठिकाणच्या अध्यक्षांनी ही मूर्ती आणली तेव्हापासून म्हणजे जवळपास 2 ते 3 महिन्यापासून अतोनात या ठिकाणी त्यांनी श्रम केलेले आहे. त्यांच्या टीमचं बी मी या ठिकाणी कौतुक करतो. तसेच या ठिकाणी दिलीप थोरात आणि भुजंग नरवाडे हे या ठिकाणी स्वच्छतेचं अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी काम करतात. केर कचरा या ठिकाणी ते दिसू देत नाहीत, सगळा उचलून टाकतात. त्यांचंही या ठिकाणी मी कौतुक करतो. आणि अशीच या ठिकाणी स्वच्छता राहावी आणि सगळ्यांचं या ठिकाणी कल्याण हो, मंगलमय कल्याण हो अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. भिक्खू पंजारत्न थेरो विशाखा बुद्धविहार लेबर कॉलनी नांदेड. आज सुंदररित्या अर्धापूर तालुका जिल्हा नांदेडमध्ये चोरंबा या गावी पंचशील बुद्धविहारामध्ये बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेली आहे. सुंदररित्या या भिक्खू संघामध्ये पूजनीय भिक्खू खेमदोमोजी महास्तवीर, पूजनीय भिक्खू विनयबोधी प्रियजी महास्तवीर आणि उपस्थित भिक्खू संघांनी सुंदररित्या या ठिकाणी धम्मदेशना दिलेली आहे. आज पंचशील नवयुवक मंडळ, पंचशील बुद्धविहार समिती आणि पंचशील बुद्धविहारामध्ये येणाऱ्या प्रत्येक उपासक उपासिकांनी आज बुद्धरूपाची प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि इथून आपण सर्वांनी शील समाधी प्रज्ञा या मार्गावर आरूढ होऊन सुंदररित्या बुद्ध धर्माचं आचरण करावं आणि आपल्या जीवनामध्ये महान प्रकारचं मंगल करून घ्यावं. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. भदंत डॉक्टर खेम धम्मो महास्तवीर, बावरीनगर महाविहार दाभड नांदेड. आज या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची बुद्धरूप प्रतिष्ठापना झाली. पंचशील मित्रमंडळाने पंचशील बुद्धविहारामध्ये बुद्धरूपाची प्रतिष्ठापना करून नवा इतिहास या चोरंब्यामध्ये निर्माण केला. आणि समस्त गावकरी मंडळीला आणि समस्त गावाच्या अवतीभोवती असलेल्या सर्व खेड्यापाड्यांना बुद्धरूपाचं महाकारुणिक दर्शन दिलं. हे बुद्धरूप 2500 वर्षापूर्वी आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यात प्रमुख असं रूप झालेलं आहे. बुद्ध हा मानवजातीला उद्धार करण्यासाठी आलेला आहे. बुद्ध हा सर्वात उच्च ज्ञानानं भरलेला सर्वश्रेष्ठ जीवन मार्ग आहे. सम्यक संबुद्ध हा सर्व प्रकारच्या दुःखाला मुक्त करणारा आणि सर्व प्रकारच्या संसार दुःख महासागरामध्ये दुःखामध्ये गंजलेल्या पछाडलेल्या मानव जातीला हा जीवन जगण्याचा एकमेव कला मार्ग आहे, धम्म कला मार्ग आहे. बुद्ध अहोरात्र लोकाभिमुख राहिले. बुद्ध अहोरात्र समाज अभिमुख राहिले. त्यांनी दुःखी लोकांना दुःख सागरातून नेहमी मुक्त केलं. कारण स्वतः भगवान बुद्ध हे दुःखमुक्त झालेले आहेत. बोधिवृक्षाखाली त्यांनी पिंपळाच्या पवित्र पावन परिसरामध्ये म्हणजे बोधिवृक्षाजवळ 559 मध्ये बोधी प्राप्त केली. आणि ही बोधी समग्र मानव जातीला त्यांनी वाटून दिली. बुद्ध बोधिवृक्षाखाली दुःखमुक्त झाल्यानंतर त्यांनी आपलं दुःखमुक्तीचं ज्ञान प्रत्येक माणसाला हे कसं चालवावं, कसं वागावं याबद्दल शिकवलं.
श्रद्धेय भंतेजी यांना होत आहे, स्वागत होत आहे. या ठिकाणी संपन्न झालेली आहे. ज्यांना कुणाला भिक्खू संघाला दान द्यायचं असेल तर आपलं दान देऊ शकता. आणि सर्व पंचशील बुद्धविहार साऱ्या गावकऱ्यांसाठी हे शांतीचं प्रतीक आहे. बुद्ध हे समतेचं प्रतीक आहे. बुद्ध हे महान करुणा, मैत्री, सत्य, प्रेमानं भरलेलं प्रतीक आहे. असं हे तुम्ही सुंदर तत्व, बुद्धाच्या रूपाचं तत्व भारत साऱ्या गावासाठी इथं आणून नवा आदर्श आणि नवा इतिहास निर्माण केला. याबद्दल समितीला मी कोटी कोटी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. सर्वांना आशीर्वाद देतो. भिक्खू संघाच्या तत्वामध्ये हात जोडा असे माझ्यासारखे हृदयाजवळ बौद्ध धर्मामध्ये जादू टोण्यावर विश्वास न ठेवणं, बौद्ध धर्मामध्ये अंगारा धुपारा गंडा दोऱ्याच्यावर विश्वास न ठेवणं, बौद्ध धर्म म्हणजे अज्ञानामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, आंधळ्या भक्तीवरती विश्वास न ठेवणं, बौद्ध धर्म म्हणजे समतेनं वागणं, बौद्ध धर्म म्हणजे मानणारे होते, कर्मकांड करणारे होते. बुद्धाला प्रश्न विचारायचे, बुद्ध त्यांना प्रश्न द्यायचे, निरुत्तर होऊन ते बुद्धाला शरण जायचे. बुद्धाला ते शरण नाही. आणि मग बुद्ध त्यांना लक्षात आणून द्यायचे की ज्यांच्यामध्ये स्वतःवर विश्वास नाही, ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही असे लोक देव, आत्मा, ईश्वर, परमेश्वर, चमत्कार, कर्मकांड यावर विश्वास ठेवत असतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही. त्याला इथे अंगावर कपडे घालता आले, सावलीत बसता आलं किंवा उजागरपणे छाती ठोकून आपल्याला एवढ्या मोठ्या आवाजात बोलता आलं. नाहीतर त्या काळी आपल्या पूर्वज त्यांचे आपण वंशज आहोत. आणि हे आपल्या अंगावर एवढं आलंय, हे उगीच आलंय का? याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अतोनात अपमान सहन केले. गोलमेज परिषदेला बाबासाहेबांना बाबासाहेबांनी लाजवलं आणि बाबासाहेब आंबेडकर त्या परिषद